खऱ्या अर्थानं सातारा प्रीमियर लीग गाजवली गेली. गाजवली नव्हे तर आपल्या जकातवाडी गावाचं नाव सातारा प्रीमियर लीग मध्ये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून झळकावलं गेलं. असा खऱ्या अर्थानं जकातवाडीचा अभिमान विशाल भोसले. पहिला चेंडू घेऊन खोलवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. तिथे पाहतोय आपण दिशा देण्याचा प्रयत्न झाला गेला, परंतु लेग बायच्या स्वरूपातील धावा प्राप्त झाली गेली. पंचांच्या माध्यमातून इशारा आणण्यात आला आणि पाहतोय आपण एका धाब्याचं रूपांतर झालं गेलं. आता एका धाब्याने सुरू झालेली गाडी डेस्टिनेशन किती असेल 4 षटकांच्या पाठीमागे हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ही मॅच खूप महत्त्वाची राहणार आहे. टीम काळुशी 11 काळुशी या टीम साडी हे देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विशाल भोसले. इथे ऑन साइडला विशाल भोसले यांच्यावरती केलं आक्रमण. गॅप मोडा नाही मिळणार धावांचा तोटा. आलाय साळी प्रीमियर लीग मधील अजून एक दिमागदार चौकार. विशाल भोसल्यांचा पुढचा चेंडू देखील त्या दिशेने तटवला गेलाय, परंतु तिथं क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती मित्रमन ऑफ स्टिकला जाऊन लेग स्टिकला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला गेला आणि त्याच दरम्यान घडलेली क्रिया ती म्हणजे एका धाब्याची. या एका धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6च्या घरामध्ये. षटक क्रमांक 1 विशाल आपल्याला पाहायला मिळते, परंतु सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे जोरकस बॅट फिरवली होती, बॅटचा टोइंडला फटका लागला की काय? होय, पंचांचं बोट जातंय आकाशाकडे. ओ युटी आउटचा इशारा. मिस्टर अक्षय बॅक टू डग आउट. काळुशी टीमला लागलेला पहिला पाहायला मिळेल. या टीमचा तारण हरता, या टीमचा पोषण हरता अर्थातच सुशील ढफळ मैदानाच्या आतमध्ये आलेत. इनॅट नंबर 2 वरती महत्वाची भूमिका घेऊन आता टीमला इथून पुढे सावरलं जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह असावा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये काही वेळामध्ये नक्कीच दिलं जाईल, कारण की चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे खेळलं जातंय. अर्थातच सुशील ढफळ यांच्या माध्यमातून पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. त्या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून अक्षरशः धावांचा पाऊस पडला, परंतु जिथे आता गरज आहे, नितांत आवश्यकता आहे या मॅचच्या दरम्यान जकातवाडी यांच्या विरोधामध्ये धावा बनवण्याची. इथे पाहतोय पहिला चेंडू फेस करत असताना सन्मान देण्यास भाग पाडलं गेलं. अक्षरशः पाहतोय बॅटच्या टोइंडला लागला गेला आणि तिथे एक धाव यशस्वीपूर्ण प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झाला. अर्थातच बॅटर आपल्याला पाहायला मिळते सुशीलजी ढफळ सर आपल्याला पाहायला मिळतील, परंतु विशाल भोसले यांची चर्चा कुठपर्यंत झाली, कुठून सुरू झाली? चर्चा झाली सातारा प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून. सातारा प्रीमियर लीग खेळत असताना खऱ्या अर्थानं पाहतोय आपण भल्या आज आयकॉन, ऑल इंडिया आयकॉनला ज्या खेळाडून आपल्या फिरकीच्या जादूच्या गोलंदाजीवर ते थांबवलं गेलं, तोच विशाल भोसले पुन्हा एकदा. इथे पाहतोय स्विंग अँड मिस. गतीवरती स्वार झाला, वेगावरती स्वार झाला आणि ते पाहतोय आपण डॉट चेंडू आला गेलाय. या डॉट चेंडूच्या सांगताना धावसंख्या स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 7च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशाल भोसले या नावाचा ट्रम्प कार्ड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वापरण्यात आला. नाणं असं काही वाजलं गेलं, दोन्ही बाजून सोन्याच्या नाण्या आपल्याला नाण्याची किंमत मोजावी लागते, असं काही नाणं मैदानाच्या आतमध्ये उतरलं गेलं. आज पाहता आपण सातत्याने आपल्या टीमच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून हटवलं जातं, अर्थात विशाल भोसले आपल्याला पाहायला मिळतात. नवीन तर पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आदर्श आपल्याला पाहायला मिळते. आदर्श, परंतु सायकरेला सुशील ढफळ महत्वाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. इथे पहिला चेंडू मित्र म्हणेन पंच आमच्याकडे वळले जातात, धोक्याची घंटा दाखवली जाते. इट्स व्हाईट बॉल.
व्हाईट बॉलच्या सांगताच नक्की सुरुवात केली गोलंदाज आदर्श यांच्या माध्यमातून. जी गोलंदाजी विशालने केली त्या गोलंदाजीची प्रात्यक्षिक उदाहरण दिलं जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा पाहतोय समोरच्या बाजूला असे फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला स्वतः विशाल आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून कोणतंही आपल्याला धाव प्राप्त केली जाणार. अर्थात एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. बॅटर आपल्याला पाहायला मिळतात सुशील डफळ आणि त्याचबरोबर विकासच्या बॅट मधून कामगिरी झकास. इट्स आउट ऑफ द पार्क. आ गया मौके पे लगा दिया छक्का. इट्स आउट ऑफ द पार्क. थँक्यू सो मच. डीजे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये विकासची कामगिरी झकास होताना आपल्याला पाहायला मिळते. लगातारचा दुसरा येणार का, परंतु तिथे पाहता आपण तैनात केलाय क्षेत्ररक्षक. विकेटचं होईल पतन. लागलेला दुसरा झटका टीम काळ. आपल्याला पाहायला मिळेल या मॅचच्या दरम्यान कशी भूमिका घेतली जाईल. उभरता सितारा या टीमचा पाहायला मिळतोय. सुशीलजी डफळ यांनी शिकवलेली क्रिकेटची आई आणि या क्रिकेटच्या अख्याईचा सम्राट मैदानाच्या आतमध्ये आला. पहिला चेंडू फेस करत असताना पाहतो हा चेंडू आलाय तो म्हणजे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाची कमाल आपल्याला पाहायला मिळते. आदर्श गोलंदाज कामगिरी देखील त्याच पद्धतीची, परंतु इथं झीमनच्या बॅट मधून मोठा फटका जरूर आलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक धावत होते परंतु सुटला जातोय झेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते, परंतु प्रयत्न फुलातून गेलेत. अक्षरशः पाहतोय धावत्या पावल्याने झेल घेण्याचा मानस ठेवला होता, परंतु प्रयत्न तुटते तरी अपुरा पडला गेलाय. परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. परंतु आता सुशील डफळ यांना मिळाली स्ट्राईक. इथे जोरकस फटका खेळण्याचा मानस. स्विंग अँड मिस. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त झाला मंडळी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 8.00 च्या सरासरीनं. बॅटिंग करत असताना 16 धावा. चला कॅप्टन्स आपण पहिल्या पूर्वार्धात होण्याच्या आतमध्ये यायचं आहे. टीम सायडी इथे ऑन साईडला मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला. तिथे फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मुश्किलें मुसीबत है तमाम इस खेल में, लेकिन फिर से जो उड़ सका वही अभी जिंदा आहे. या मॅच मध्ये मित्र म्हणजे काळुशी 11 टीम्सला जिवंत राहायचं असेल तर सुशील डफळ यांच्या बॅटिंगची भाषा बोलणं खूप गरजेचं राहील. इथे ऑन साइडला फेकलाय. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पाहायला मिळते. एका टप्प्यावरती गॅदर केला जातो बाउंड्री लाईन वरती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल आपल्याला पाहायला मिळते 18च्या घरामध्ये. इथे पाहतो आपण गिरकी घेतली होती परंतु गोलंदाजाची फिरकीची जादू चालवण्यात आली. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सोमनाथ यांची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. क्रिकेटची खऱ्या अर्थानं शिदोरी ज्यांच्या गाठीची आहे असे सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण उडवलाय चेंडू. तिथे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. वा भाई वा,
धावत्या पावलाने जणू काही जॉन्टी रोड्स मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण जीवनने हा झेल घेतला गेला. जीवनच्या माध्यमातून धावत्या पावलांनी झेल स्वीकारण्यात आला. जणू काही झकातवाडी टीमचा जॉन्टी रोड्स मैदानाच्या आतमध्ये अवतरला की काय. परंतु एका बाजूने मी तर म्हणेन कुठेतरी धोक्याची घंटा सातत्याने जाणवली जाते टीम काळुशी 11 या टीमच्या माध्यमातून. इथे ऑन साइडला पुन्हा एकदा त्या दिशेने डाऊन डी बॉल क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. करणार नाही चुकी. अजून एक लगातारचा दुसरा धक्का इरादा बका टीम काळुशी 11 या टीमची साठी लागलेला अजून एक मोठा धक्का. थँक्यू सो मच डीजे. मॅच मध्ये शिरकाव केलाय. मॅच मध्ये कुठेतरी सुशील डफळ यांना स्ट्राईक हवी आहेत, परंतु येणारे बॅटर कुठेतरी चुकी करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. एक छोटीशी चुकी तुमच्या टीमसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. पुढचा बॅटर आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा अजून एक झेल उडला गेलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विशाल भोसले करणार नाही चुकी. हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेतील आजच्या दिवसातील. पाहता आपण गोलंदाज समाधान यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फ्रेश गोलंदाज षटक क्रमांक 4 साठी प्राचार्य केले सागर यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. सागर जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये सुशील डफळ जेवढे स्ट्राईक वरती राहतील ना तेवढा धावांचा पाऊस नक्कीच पडला जाईल. परंतु त्या धाबा कधी येणार हा देखील प्रश्नचिन्ह असावा, कारण की 18 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 चेंडूच्या वाटेमागे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा कशा येतील याचीच मी तर म्हणेन सुशील डफळ यांना कारनामा करावा लागेल. इथे पहिला चेंडू मी तर म्हणेन व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. त्याचबरोबर याच गावचे युवा उद्योजक रवींद्रदादा देवरे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करत आहोत हृदयाच्या अंतकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक 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 स्वागत. दादा आलात तुम्ही, या स्पर्धेची शोभा वाढली. दादा तुम्ही आलात, या स्पर्धेला 4 चांद लागले गेले. आणि पाहतोय आपण मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळते. वेलकम वेलकम वेलकम. इथे पुन्हा एकदा पाहतो ऑन साइडला मारण्याचा फटका माणूस ठेवला होता, परंतु इथे कुठेतरी विचार करावा लागतोय सुशील डफळ अँड कंपनीला. कुठेतरी ज्या बॅट्समनची बॅटची भाषा बोलावी लागते ना तेच कुठेतरी निराश करताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु सुशील डफळ कितपर्यंत साध्य आणि शांत ठरणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे झेल उडाला आकाशामध्ये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक गोलंदाजाची कमाल आणि श्रीरक्षकाची धमाल पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं या टीमचं आपल्याला पाहायला मिळते. PWD अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. संदीप निकम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडे भरपूर सारा गोलंदाजीचा अनुभव आहे.
जणू काही या टीमचा फिरकीचा जादूगर नवीन नवीन तर रुमोडीतील ओल्ड इज गोल्ड सोनं मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. त्यांची गोलंदाजी आम्ही शिवेंद्र सिंहराजे चषकामध्ये पाहायला गेली. काय गोलंदाजी केली होती. मेगा फायनलचा तो 16 होता आणि त्या 16मध्ये खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाने आपल्या गोलंदाजी चमक धमक दाखवली गेली. इथे डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. अजून एक मोठा धक्का लागला जातोय टीम काळुशी 11 काळुशी या टीम्सला. पण वेळ खूप घेत आहात. प्लीज यार तयार राहायचंय. स्पर्धा खूप मोठी आहे त्यामुळे आपण सहकार्य करा. आपण देखील यशस्वी आयोजक आहात. आपल्याच गावची स्पर्धा म्हणून आपण का इथे सहकार्य करू नये. प्लीज सर्वांनी सहकार्य करा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहे त्या सूचनेचा नक्कीच तुम्ही अवलंब करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संतोषजी ढफळ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येला कुठेतरी आळा घालण्याचं काम केलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 20च्या घरामध्ये. या धावा पुरेशा ठरल्या जातील का सेकंड पूर्वार्धामध्ये हे देखील पाहणं गरजेचं राहील. इथे बाद आपण बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळाली परंतु ही जादू कुठेतरी या मॅचच्या दरम्यान उपयोगी ठरते असंच म्हणावं असं वाटतंय. गोलंदाजांची कमाल धमाल आपल्याला सर्व काही पाहायला मिळालं. अर्थातच सागर यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जणू काय आपल्या टीम मध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते की काय. अजून एक हाई चेंडू आपल्याला पाहायला मिळते. डॉट आलाय. षटक क्रमांक 4चा देखील खेळ समाप्त झाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 20 आणि 21 धावांचं छोटंसं आव्हान ठेवलं गेलंय. यानंतरचा कॉल करत आहोत आम्ही. यानंतरची मॅच खेळवली जाईल. एका बाजूला टीम सायली क्रिकेट क्लब सायली आणि त्यांच्या विरोधामध्ये सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी यामध्ये मॅच होते आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो. अर्थातच हरीशदादा देवरे साहेबांना विनंती करतो ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आणि सूरजदादा देवरे दादांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. आपला शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. टेल असा कॉल केलाय आणि टॉस जिंकला देखील. अर्थातच अतुल यांनी टॉस जिंकला गेलाय. अतुल पहिला सामना झाला. सामना एक हाती जिंकला गेला. या महत्त्वपूर्ण टॉस देखील जिंकला गेलात. पहिला निर्णय काय असावा. आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करेन. नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असावा. ज्या टीम्सने खऱ्या अर्थानं पोपळकरवाडी टीमने देखील एक मॅच जिंकली म्हणजे दोघांमध्ये ही मॅच महत्त्वपूर्ण असेल. एक बाजी मारायचं एक पाऊल पुढे टाकायचं आहे. नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असावा. पोपळकरवाडी टीम चांगले आहे. आम्ही त्यांना कमीत कमी धाव्या रोखण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच पाहतो आपण दुसऱ्या बाजूला पोपळकरवाडी टीमचे कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळते. टॉस महत्त्वाचा होता का. हो महत्त्वाचा होता. पहिला टॉस पण हारलेला पण नो वरीज आम्ही चांगल्या खेळायचा प्रयत्न करू. नक्कीच बॅटिंग करायचं आहे. किती धावांचा मानस असावा. 60 धावापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस असेल. नक्की असे कोणते फलंदाज असतील त्यांच्यावरती विश्वास असेल आणि 60 धावांचा लक्ष गाठला जाईल. आमचे ओपनर सतीश आणि कुंदनकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांचा फॉर्म जर तसाच त्यांनी इम्प्रूव्ह करून अजून चांगले खेळले तर आम्ही नक्कीच ते धावा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल. नक्की थँक्यू सो मच. त्याचबरोबर आमच्या सोबत मान्यवर देखील जुळले जातील. तिथून आवाज आला की बोलायला पाहिजे. 2 शब्द फक्त बोलायचं आहे. फक्त शुभेच्छा द्यायच्या आपल्या आयोजनाला. ते म्हणतील नंतर.
थँक्यू सो मच. नक्कीच पुन्हा एकदा जाऊयात आपण पुढील मॅचच्या दिशेने. जातो आपण मॅचच्या दिशेने. कमी धावांचं लक्ष चेस करत असताना सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. आदर्श आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन लेट्स प्लेचा इशारा राज आपल्याला पाहायला मिळतोय. राजचा पहिला चेंडूवरती केलंय. स्वागत से करेंगे आपका भी स्वागत. पहिल्या चेंडूचा खरपूर समाचार घेत असताना सायली प्रीमियर लीग मधील आलाय पहिल्या चेंडूच्या पाठीमागे मोठा षटकार. कमी धाबांचा चेस करत असताना जणू काही मनामध्ये इरादे स्पष्ट केलेत. बॅटिंग करणारी टीम्स आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच जकातवाडी टीमच्या माध्यमातून की आम्ही लवकरात लवकर सामना फिनिश करणार आणि आयोजकांचा देखील वेळ वाचवणार. शाकर यांचा बॅट्समन त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती आलाय. मोठा षटकार ठोकलाय त्याने पहिल्या चेंडूवरती. राज यांच्या विरोधामध्ये मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. पुढचा चेंडू इथे दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ स्टिकच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतंय. या मॅच मध्ये जर का जिवंतपणा ठेवायचा असेल तर काळूशी 11 टीमच्या या गोलंदाजांना महत्वाची गोलंदाजी करावी लागेल. नवे नवे तर त्याचबरोबर उडणारे झेल घेणे गरजेचं राहतील. असे काही शक्य करावे लागेल या मॅचच्या दरम्यान. इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर त्याच्यावरती खरपूर समाचार. पुन्हा एकदा पाहतोय आपण जातोय येतोय तो म्हणजे या षटकातील अजून एक मोठा षटकार. अगदी बाद आपण तिसऱ्या चेंडूच्या पाठीमागे देखील षटकार खेचला गेलाय. दोन्ही बॅटर जणू काही मनाशी ठरवून आलेत की मॅच लवकर आम्ही फिनिश करणार. याच इरादा मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दिशेने पाहतोय आपण आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं मन के जीते जीते मन के हारे हार हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. या मॅच मध्ये कदाचित लढावं लागेल टीम काळूशी 11 या टीम्सला, परंतु जणू काही पहिल्याच्या सामन्यादरम्यान पाहतोय आपण नांग्या इथे कुठेतरी रोवल्या गेल्यात टीम काळूशी 11 संघाच्या माध्यमातून. कुठेतरी आजचा दिवस त्यांच्यासाठी त्या पद्धतीचा पाहायला मिळत नाहीये. इथे पाहतो आपण हार्ड ट्रॅकर होता कुठेतरी थोडीशी आय कोऑर्डिनेशन सुटलं गेलं आणि इथे पाहतो आपण डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये मित्र म्हणे 2 षटकार आले आणि 2 धावा आल्यात. एकंदरीत धावसंख्या आले 14. म्हणजे येणारा अजून 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूच्या पाठीमागे सामना फिनिश केला जाईल का? इथे पुन्हा एकदा पाहतो आपण रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. इथे पाहतो आपण षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पडली बिनबाद 14च्या घरामध्ये. जमायची आणि महत्वाची बाबू म्हणजे मित्र म्हणणे आता इथे कुठेतरी सामना खुला केला पहिल्या षटकाच्या पाठीमागे. हे दोन्ही बॅटरने आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच आदर्श आणि सूरज आपल्याला पाहायला मिळते. यांच्या माध्यमातून 2 मोठे फटके आलेत. भागीदारी देखील त्या पद्धतीची राहिली गेली, परंतु आता इथून नवीन बॉलर कोणावरती विश्वास दाखवला जाईल. श्लोक आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता समोरच्या बाजूला अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळते. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं फमलिंगचा दुजोर आपल्याला पाहायला मिळते. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय, परंतु या मॅच मध्ये मित्र म्हणेन आता शिरकाव केलाय. उडी घेतली गेली या सामन्यामध्ये. एक पाऊल नक्कीच पुढे टाकली जाईल टीम आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम्स अर्थातच जकातवाडी टीमच्या माध्यमातून, कारण की त्यांनी केलेली पहिल्या पूर्वार्धामध्ये कसलेली गोलंदाजी
जणू काही आगीची निकारे फेकले की काय अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतोय कव्हर पॉईंटच्या वरून लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मिळतील 4 धाबा. या 4 धाबेगणीच धावा संख्या जाऊन पडली तब्बल 19च्या घरामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी टीम जकातवाडी या टीम्सला. सहज असतं ते सोपं करायचं आणि सोपं असतं ते सहज करायचं. परंतु या मॅच मध्ये अवघड काम होतं टीम काळू शिलवण या टीमच्या माध्यमातून. परंतु कुठेतरी ते सोपं करण्याचं काम सातत्याने करत आली टीम जकातवाडी टीमच्या माध्यमातून. इथे एक धाव पूर्ण फक्त एका धावेपासून वंचित असणार टीम अर्थातच जकातवाडी टीम्स. आणि आपल्या विजयाचे दरवाजे खुले करताना आपल्याला देखील पाहायला मिळतील या चेंडूच्या पाठीमागे. फक्त एका धाव्याची नितांत आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि ते बाद आपण सामना फिनिश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुढील सामन्यासाठी देऊयात आपण दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅच समान होतो मॅच नो डाऊट. ज्याने खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 3 घेऊन आलेत. आपल्या या षटकामध्ये हॅट्रिक ज्याने संपादन केली असा सोमनाथ ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर विनंती करत आहोत आम्ही आदरणीय व्यक्तिमत्व रवींद्रदादा देवरे साहेब आपणास विनंती करत आहोत आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या खेळाडूला देऊन सन्मानित करायचा आहे. स्पर्धा आपल्याला पाहायला